नका घेऊ टेन्शन, नका करू चिंता, दूर जाई दुःख सारे रामाश्रया येता। सावलीत प्रेमाच्या या घडी भर थांबू, निळ्या शार पाण्यामध्ये चला थोडे डुंबू। इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू। कशासाठी? पोटासाठी, मोदकांच्या ताटासाठी। कशासाठी? पोटासाठी, कोलंबीच्या ताटासाठी। मोदकांच्या ताटासाठी, कोलंबीच्या ताटासाठी। धादा तिरकिड धा, धादा तिरकिड धा, धादा तिरकिड धा। जाई जुई पारिजात सासवंदीय बोली, मने जशी शहाळ्यात मलई भरली। गोड गोड आंबेनी फणसाचे गरे, रानातला मेवा चला फस्त करू सारे। अतरंगी माणसांच्या कथा व्यथा साऱ्या, हसता हसता कधी डोळे भरणाऱ्या, इथल्या गजाली भारी दुनियेला सांगू। इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू। तो खलाशी आहे तर आहे, आणि तो हे जे काही सांगतोय ना ती त्यांनी मनाने रचलेली गोष्ट आहे। हे बघ आई, तू जर आता यापुढे त्याच्याविषयी असं काहीही बोललीस ना तर मी त्याच्याशीच काय कोणाशीच लग्न करणार नाही। रामाश्रयासाठी तू आणि तुझे बाबा जास्त क्लोज आहेत, मी किंवा माझ्या डॅडापेक्षा। आय कॅन अंडरस्टँड, बट कसं असतं ना, दुसऱ्यांकडून मदत घेतली की वी आर ऑलवेज ऑन आवर टोज, लेथार्जिक होत नाही आपण। करेक्ट आहे। काय रे, मगापासून मी फोन करतोय तुला, माझा फोन का नाही उचललास तू? साहेब इथेच होतो बाहेर, म्हणून म्हटलं कशाला उगाच। कशाला उगाच? माझे पैसे वाचवतोस तू? हा काय रे, तुझ्या एका फोनच्या पैशाने मी काय बंगला बांधणार आहे काय? मला सांग, बँकेच्या नोटीसचं काय झालं? सॉरी साहेब, मी थांबवण्याचा प्रयत्न केला पण बँकेने आधीच नोटीस पाठवलं होतं। काय? जर या नोटीसमुळे मल्लिकाला काही टेन्शन आलं ना, सोडणार नाही तुला मी, लक्षात ठेव। आणि काय तोंड काय बघतो माझं? निघ आता, चल निघ। गुड इव्हनिंग दादा। हाय बच्चा, कशी आहेस तू? मी मस्त। आणि काम कसं चाललंय? काम पण मस्त चालू आहे, जिथे मी असते तिथे सगळं मस्त असणारच ना। आय नो। तुला काही टेन्शन वगैरे नाहीये ना ग? दादा काय चाललंय? प्रत्येक वेळेला तुम्ही रामाश्रयमध्ये काही टेन्शन नाहीये ना, टेन्शन नाहीये ना असं का विचारताय? नाही, काही प्रॉब्लेम असेल तर मला स्पष्ट सांगा ना। स्पष्ट म्हणजे बच्चा, आहे नो की रामाश्रयवर खूप कर्ज आहे, दर 2 महिन्यांनी नोटीस येते। बिचारा कपिल आपल्या सेव्हिंग्समधनं कसं तरी मॅनेज करतो ग, पण तरी प्रॉब्लेम तर आहेच ना, म्हणून विचारला मी। आणि अगं, हे कपिलला नाही ना विचारू शकत मी, तो खूप स्वाभिमानी आहे, म्हणून मी तुला विचारू शकतो ना हक्काने, म्हणून म्हटलं काही टेन्शन वगैरे नाही आहे ना। आणि एक लक्षात ठेव, समजा रामाश्रयच्या कुठल्याही कामाकरता तुला कितीही पैसे लागले, वापर, मी तुला एका शब्दानेही विचारणार नाही, ओके? दादा त्याची गरज नाहीये, आम्ही करू मॅनेज। म्हणजे व्हॉट डू यू मीन? कपिलने कर्ज फेडलं?
सगळं? अगं तुला माहितीये का कर्जाची रक्कम किती येते? डॅड, लेट मी प्ले माय गेम. प्रत्येक वेळेला जर आम्ही तुमचा हात धरला तर आम्ही कधी शिकणार? ओके, ॲज यू विश. पण समजा काहीही टेन्शन असेल ना तर तू. येस, मी तुम्हाला नक्की सांगेन. तुमची मदत नक्की घेईन मी, प्रॉमिस. ओके, बाय. बाय, टेक केअर. गौरी, काय झालं गौरी? काही नाही. चिडलेली दिसतेस. कोणाचा राग आलाय? कपिलचा. कपिलचा? आता काय झालं? बाबा तुम्ही त्यालाच विचारा ना. तू सांग मला. आता उगाच घोंगडं भिजत ठेवू नकोस. बाबा, बँकेचे हप्ते भरायचे, मागच्या 2 महिन्याचे आणि या महिन्याचा. आणि कपिलकडे पैसे नाहीयेत. हे शुक्ल काष्ट कधी संपणार आहे कळत नाही. अगं पण गौरी, अशा वेळी कपिलवर रागवायचं का त्याच्या बाजूला निर्धारानं उभं राहायचं? अहो, मी याच्यासाठी सोल्युशनच सांगत होते, पण ते कपिलला आणि मल्लिकाला मान्य नाहीये. आणि हिरेन सुद्धा त्याला समजावण्याच्या ऐवजी मला नाही म्हणतोय. काय सांगितलंस तू? कोणाकडे मदत मागायची? कोणाचीही मदत घ्यायची नाही, स्वतःच्या पायावर स्वतः उभं राहायचं. आणि याला कपिल नाही म्हणाला. तू नेमकं कपिलला काय सांगितलंस? बाबा, माझं म्हणणं एवढंच आहे, जर पैशांची तजवीज लगेच करायची असेल आणि दुसरा कुठलाच ऑप्शन नसेल तर आपण आपलं गावातलं घर गहाण ठेवू शकतो ना. म्हणजे रामाश्रयवर आलेला जप्तीचा प्रॉब्लेम सोडवणं जास्त महत्वाचं आहे. गौरी, तुझं मन किती मोठं आहे. पण कपिलला ह्याचं काहीच नाहीये ना. आता तुम्हीच मला सांगा, त्याची मदत करण्यासाठी आपण घर गहाण ठेवू शकतो का नाही? गहाण कशाला टाकायचं? सरळ विकूनच टाकूयात ना, म्हणजे मग आपण रस्त्यावर राहायला मोकळे. काय बोलतेस तू इंदू? नाहीतर काय, त्या कपिलनी स्वतःची प्रॉपर्टी फुकली आहे. आता हिला त्याला मदत करायची म्हणून ही हिची प्रॉपर्टी विकायला निघाली आहे. मग रस्त्यावर राहण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आपल्याकडे. हे बघ इंदू, जे काही झालं त्याच्यामध्ये कपिलचा अजिबात दोष नाहीये. आज जर साठ्यांच्या प्रॉपर्टीवर टाच आली असेल किंवा काही गहाण ठेवायची वेळ आली असेल तर त्याला आप्पा जबाबदार आहेत. याचं कारण आप्पांचा स्वभाव. दिसेल त्याला मदत करायची. आई आणि इतकी वर्ष त्यांनी आपली मदत केली, जर आता त्याला मदतीची गरज आहे तर आपण का नाही करायची? मला हे काही समजत नाही आणि समजून घ्यायचं नाही. पण तुम्ही दोघांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, काय वाटेल ते झालं तरी गावातल्या घराकडे वर नजर करून बघायचं नाही. आणि जर कोणी त्या घराकडे वाकड्या डोळ्यांनी पाहिलं ना तर माझ्यासारखी वाईट कोणी नसेल. अगं आई, पण नाही बिन नाही. त्या कपिलला सांग, गावातल्या घराबद्दल एक चकाट शब्द बोलायचा नाही. 1 मिनिट, तो काहीच म्हणाला नाहीये. हे सगळं माझं डोकं आहे, मी सांगितलंय त्याला. तो उलट नाहीच म्हणतोय. नशीब. मग त्याचं ऐक. रामाश्रयाचं तर काही खरं नाहीच आहे. निदान आपलं घर तरी शाबूत राहू देत. आई, आपण इतके स्वार्थी कधीपासून झालो का? झालं का? तुम्हा दोघींचं बोलणं झालं? तसं असेल तर मी आता बोलू का? जरा शांत राहाल? हे पहा, गावातलं घर माझ्या नावावर आहे. त्याचं काय करायचं ते मी पाहिजे. अहो पण इंदू आणि गौरी, कपिलला जरा समजावून घेण्याचा प्रयत्न कर. त्याच्याशी भांडणं करू नकोस. मला माहिती आहे परिस्थिती वाईट आहे, पण परिस्थिती हाताबाहेरही गेलेली नाहीये. यातनं काहीतरी मार्ग निघेल. आणि उद्या खरोखरच साठ्यांची सगळी प्रॉपर्टी गहाण पडली तर आपल्या तिघांना, कपिलला आणि कपिलच्या आजीला एक छप्पर असेल. त्याला कोणीही हात लावू शकणार नाही, त्याच्यावर कधीही टाच येणार नाही. ते असेल आपल्या गावातलं घर. जरा प्रॅक्टिकल विचार कर ना गौरी. आपल्यासाठी नाही, कपिलच्या आजीसाठी. बाबा, बघितलं ना, अक्कल आहे का हिला? काय बोलती? मी समजावतो तिला, तू चिडू नकोस.
आणि महत्वाची गोष्ट, तू तिला आता आणखीन काही बोलू नकोस. काय गेला का राग? नाही माहित. ये बसून बोलूया. बस बसा. बस. काय छोट्या 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 मुद्द्यांवरनं रागावतेस ग? तुला नाही कळणार. कळते मला तुझी कळकळ. हे उगा शब्दांच्याशी जुळवाजुळव करून माझी मस्करी करू नकोस. हा नाही का, खरंच सांगतोय. मला माहिती आहे तुला माझ्याबद्दल, रामाश्रयाबद्दल खरंच किती वाटतं, समजतंय मला. पण तूही जरा समजून घे ना मला. देव न करो पण रामाश्रय जर आपल्या हातून गेलं, तुमचा वरचा बंगलाही गेला, तर तुझ्या आईबाबांना राहायला घर तर हवं. त्यामुळे गौरी उगाच असे हट्ट नको ना करूस. आपण काहीतरी वेगळा मार्ग शोधूया रामाश्रयला वाचवायचा. हा, पण मग काय, कुठला मार्ग? आता नाही सुचत आहे मला. मे बी ती मध्ये एक मोठी ऑर्डर आली होती बघ, तशीच एखादी ऑर्डर येईल या महिन्यात आणि या महिन्याचे EMI भरता येईल आपल्याला. पुढचं पुढे बघू ना. कपिल, माझे दागिने. गौरी, आपण ह्या विषयावर आधी बोललेलो आहोत. आय नो. पण मग आपण बोलूया, सुचेल काहीतरी. तू आत्ता माझ्याशी बोल. आपल्याला असं बसून गप्पा मारायला वेळच नाही मिळाला ना. सतत असं काही ना काहीतरी चालू आहे. मला ना असं वाटतंय की आपले ना ग्रहच फिरलेत. वकील बाई, ग्रह तारे यावर तुमचा विश्वास आहे? सिच्युएशन, परिस्थिती भाग पाडते मला हे सगळं बोलायला. आता तूच बघ ना, आपण ज्याला कल्प्रिट समजत होतो, दगडू, तो नाहीच आहे या जगात. म्हणजे हे सगळं कोणीतरी दुसऱ्यांनी केलंय. रामाश्रयाचं चांगलं होऊ नये असं अजून कोणाला तरी वाटतंय. तो कोण आहे माहित नाही. गौरी, आपण पुन्हा तेच बोलतोय. चल ना, आपण आपल्या फ्युचर बद्दल बोलूया. कपिल, आपला प्रेझेंट स्टेबल नाहीये, तो आपण जरा सुधारूया. फ्युचरच्या बाबतीत काय विचार करतोयस? हा, हे सुधारलं ना की मग आपलं फ्युचर पण सोपं बसेल. हे हसणं मिस करतोय मी. आपण अशा वाईट सिच्युएशन मध्ये अडकलोय ना की आपण हसणंही विसरलोय. मग म्हणूनच तर मी सोल्युशन सांगत होते ना. कपिल 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 कपिल. हाय, सावकाश. हाय गौरी. हाय. ऐक ना, माझ्याकडे एक सॉलिड आयडिया आहे. कसली? आपल्याला फंड्स उभे करायचे आहेत ना, त्यासाठी एक मस्त आयडिया आहे माझ्याकडे. ओके. नाही, आपल्याला गरज आहेच त्याची, नाही का गौरी? हा, हो. काय आयडिया? काय? आपण एक फूड फेस्टिवल ठेवायचं. फूड फेस्टिवल? ओके, म्हणजे नक्की काय करायचं? म्हणजे बघ, आपले काही स्टॉल्स ठेवायचे, प्लस बाहेरच्यांचेही काही स्टॉल्स ठेवायचे. सो आपल्याला त्या स्टॉल्स मधून येणारं भाडं प्लस त्यांचा जे काही प्रॉफिट होईल त्यातला थोडासा शेअर आपल्याला आला. हा, म्हणजे खूप जास्त फंड्स नाही उभे करू शकणार, पण काही ना काहीतरी तरी नक्कीच घडेल ना. ऍक्च्युअली, आणि रामाश्रयाची पण जाहिरात होईल ना. एक्झॅक्टली. हे तुला कसं काय सुचलं? अरे, मी अशीच फिरत होते, म्हटलं रामाश्रय एवढं मोठं आहे, ह्या एरियाचा वापर केला पाहिजे. अरे, फॅन्टास्टिक आहे. बरं, आणि आपण हे नुसतं फूड फेस्टिवल नको ठेवायला. आपण ह्याच्यात मे बी थोडेसे गेम्स इंट्रोड्यूस करू, किंवा कराओके ठेवू, किंवा असं एक पार्टी थीम वगैरे ठेवू. करेक्ट आहे. म्हणजे येणाऱ्या लोकांचीही मजा. रिलिव्ह युअर कॉलेज डेज. एक्झॅक्टली. ऐक ना, मी येते. अगं थांब ना, तू पण काहीतरी सुचव ना. नाही, नको, तुम्ही बोला, मला नाही सुचत आहे. अगं, येते मी. गौरी, बाय. कॅरी ऑन. ओके. बरं, मल्लिका, एक आपण
काय ग, काय झालं? काय नाही. काही नाही? मग एवढी अपसेट काय आहेस? घर गहाण ठेवायचा विषय चालू आहे का अजून डोक्यात? नाही, तो विषय केव्हाच संपलाय माझ्यासाठी. कपिलशी बोलले मी आणि त्याने दुसरं सोल्युशन काढलंय. मग काय झालं? आई, काहीही झालेलं नाहीये. तू पुन्हा ना तेच तेच विचारू नकोस मला. माझा मूड खराब आहे, दॅट्स इट. कपिल काही बोलला का? कोणीही काहीही बोललेलं नाहीये मला. म्हणजे कोणी काही बोललं नाही म्हणून मूड नाहीये तुझा? आई प्लीज. गौरी, आई आहे मी तुझी, तुला चांगलं ओळखते. मल्लिका आल्यापासून हे सगळं व्हायला लागलं. काही काय बोलतेस तू? खरं सांग, मल्लिकाशी बोलण्याच्या नादात कपिलने दुर्लक्ष केलंय तुझ्याकडे. आई, ते एकत्र काम करतात हा, आणि तुला माहितीये की रामाश्रयावर किती मोठा प्रॉब्लेम आहे, तरी सुद्धा तू असं कसं बोलू शकतेस? म्हणजे मी बोलते ते खरं आहे, कपिलनी खरंच दुर्लक्ष केलंय तुझ्याकडे. आई, तू सतत का संशय घेतेस ग त्याच्यावर? हा, काही कारण पुरतं ना तुला त्याच्या विरोधात जायला? इतका वेळ कसा काय तुझ्याकडे? हे बघ आई, तू जर पुन्हा त्याच्यावर संशय घेणार असेल ना, तर मी तुझ्याशी बोलणार नाही कधीच. गौरी, गौरी, कपिल 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 कपिल. हाय, सावकाश सावकाश सावकाश. हाय गौरी. हाय. ऐक ना, माझ्याकडे एक सॉलिड आयडिया आहे. आपले काही स्टॉल्स ठेवायचे, प्लस बाहेरच्यांचे काही स्टॉल्स ठेवायचे. सो आपल्याला त्या स्टॉल्स मधून येणारं भाडं मल्लिका आल्यापासून हे सगळं व्हायला लागलं. म्हणजे मी बोलते ते खरं आहे, कपिलनी खरंच दुर्लक्ष केलंय तुझ्याकडे. ऐक माझं, तू लवकरात लवकर साखरपुडा आणि लग्न करून घे, नाहीतर हा खलाशी दुसऱ्या बंदरावर कधी उतरेल तुला समजायचं पण नाही. खलाशाचं काय ग, वारा वाहील त्या दिशेला जात राहायचं. कपिल, कपिल, खरे केव्हा आलात? हिरेंनी तुला हाकही मारली पण तुझं लक्षच नव्हतं. कपिल, नुसतंच टेन्शन घेऊन काय होणार आहे? आय नो, मी आता जरा विचार करत होतो की आणखीन काही सोल्युशन सापडतंय का. काय करायचं पण आता? नाही म्हणजे कुठून ना कुठून तरी आपल्याला पैसे मिळणं खूप गरजेचं आहे. काही चान्सेस आहेत का कुठूनही आपल्याला पैसे मिळू शकतील असे? खरं सांगू का मल्लिका, मला ना आता काहीच सुचत नाहीये. म्हणजे तुझी फूड फेस्टिवलची आयडिया खूप छान आहे, पण मुळात फूड फेस्टिवल मधून जमा होणारा फंड आपल्याला पुरणार आहे का? आणि मुळात ते फेस्टिवल ऑर्गनाईज करण्यासाठीच आपल्याकडे फंड्स असणं गरजेचं आहे. अरे, फूड फेस्टिवल हा फक्त एक ऑप्शन आहे. आपण त्याच्यावरती अवलंबून नाही राहू शकत. आपल्याला दुसऱ्याही पर्यायांचा विचार केला पाहिजे. आणि आपल्याकडे जर काही मॉर्गेज ठेवायला असतं तर बँकने लोनही दिलं असतं. पण या जागेच्या व्हॅल्युएशनवर काही वर्कआउट होतंय का पाहायला हवं. ते शक्य आहे, पण अप्रॉक्स ह्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू काय असेल? 3 कोटीच्या आसपास असेल, म्हणजे कमीत कमी. हाय कपिल. हाय गौरी. अरे पण ही प्रॉपर्टी सुद्धा ऑलरेडी गहाण टाकली आहे. नाही, काही इन्व्हेस्टर अशा वेळी लोन देतात, त्यांना फक्त व्हॅल्युएशन सर्टिफिकेट द्यावं लागतं. अरे तसं असेल तर मग नथिंग लाईक इट. हो, पण सर्टिफिकेट मिळणं म्हणजे आय नो, खूप त्रासदायक काम आहे. एक्झॅक्टली, सरकारी काम आहे, म्हणजे वेळ जाणार आणि इतक्या वेळ बँक थांबेल.
मी काय म्हणते गौरी एक मिनिट हिरेन, तुझ्या ओळखीचं कोणी इव्हॅल्युएटर आहे का? हा, मुंबईमध्ये आहेत. मी विचारतो आज फोन करून त्यांना. ते मिळवून देतील व्हॅल्युएशनचं सर्टिफिकेट किंवा काहीतरी रेफरन्स तरी देतील. नाही, पण हे आपल्याला लवकरात लवकर केलं पाहिजे. मी निघते. बाय. मी ना यायलाच नको होतं इथे. आजकाल कपिलकडे ना माझ्याशी बोलायला 2 मिनिटं सुद्धा नाहीयेत. मला थांब सुद्धा नाही म्हणाला तो. गौरी, बोला अण्णा. निघालीस? कुठे ऑफिसला जातेस? नाही, आता तिकडूनच तर आले, परत कशाला जाऊ? अगं, तू तुझ्या ऑफिसला जातेस का असं विचारतोय मी. लक्ष कुठे तुझं? काय झालंय? नाही, काही नाही. ते एका केस बद्दल विचार करत होते, त्यामुळे. निघू मी? गौरी, जातेस? थांबत नाहीस? कशाला थांबू मी अण्णा? प्रत्येक जण आपापल्या कामात बिझी आहे. काहीतरी महत्वाचं बोलताय, उगाच डिस्टर्ब कशाला करू ना मी. असं काय महत्वाचं बोलणं चाललंय की तू सुद्धा तिथे थांबता कामा नये? काही नाही, रामाश्रय बद्दल बोलतात ते. अगं, मग तू तिथं असायलाच हवंस, कारण रामाश्रय तुझी जबाबदारी आहे ना. अण्णा हो, पण मला माझी सुद्धा कामं आहेत, काही क्लायंटचे पेपर्स वाचायचे आहेत. मी निघते. अगं